नमस्कार मंडळी, अप टू डेट किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कोकण किनाऱ्याची शान, समुद्राच्या खारट गंधाने भरलेलं आणि नारळाच्या रसदार चवीनं सजलेलं अप्रतिम चिंबोरीचं कालवण. चिंबोरी हा समुद्रातील एक पौष्टिक आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थ आहे. यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन, बी12, झिंक आणि अनेक खनिजे भरपूर प्रमाणात असतात. योग्य पद्धतीने स्वच्छ करून आणि योग्य मसाला शिजवल्यास त्याची चव अनेक पटीने वाढते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चिंबोरी कशी निवडायची, कशी स्वच्छ करायची, त्यातील घाण कशी काढायची, नारळाचा सुगंधी मसाला कसा तयार करायचा आणि शेवटी हॉटेलपेक्षा चविष्ट कालवण कसं बनवायचं हे सगळं अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला नारळाच्या दुधाची एक खास ट्रिक सांगणार आहे, जी कालवणाची चव दुप्पट करते. तर चला तर मग सुरुवात करूया आपण चिंबोरी साफ करताना. मंडळी, ही ताजी चिंबोरी आहे. ताजी चिंबोरी ओळखायची असेल तर तिचं कवच ठणक असतं आणि वास जास्त तीव्र नसतो. ताजी चिंबोरी वापरल्याने कालवणाची चव खूप छान येते. चिंबोरीत भरपूर प्रोटीन असतं आणि समुद्री खाद्यप्रेमीसाठी हा एक खाद्यपदार्थ मानला जातो. योग्य स्वच्छता आणि योग्य मसाला हेच तिचं चवीचं खरं रहस्य आहे. प्रथम स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा चिंबोरी धुवायची आहे आपल्याला. कवचावर चिकटलेली माती किंवा घाण तुम्ही ब्रशने किंवा हाताने सुद्धा काढू शकता. पात्रीच्या आतमध्ये अनेकदा घाण साचलेली असते, ती नीट धुवू शकता तुम्ही. नांगीचे टोकदार भाग सावधपणे तोडून घ्या, कारण की तोडताना ते हाताला टोचतात आपल्या. स्वच्छतेने जितकं जास्त लक्ष द्याल तितकी चव अधिक चांगली येते. शेवटच्या धुण्यात थोडंसं मीठ घातल्यास उरलेली घाण निघण्यास मदत होते, पण मी इथे काही मिठाचं प्रमाण घेतलं नाही. तुम्ही मीठ पण वापरू शकता, मिठाने पण खूप छान स्वच्छ होतात. धुतल्यानंतर पाणी निथळू द्यायचं आहे आपल्याला त्यामधलं. अशा प्रकारे बघा मी घाण काढत आहे, साईडचं पण काढून घेतली आहे मी घाण आणि त्यामधून 2 मध्यभाग करत आहे मी. तुम्ही तशी ठेवलात चिंबोरी तरी चालतील अख्खी. स्वच्छ चिंबोरी म्हणजे स्वादिष्ट कालवणाची पहिली पायरीच असते. आता आपण खोबरं भाजून घेणार आहोत. खोबरं मध्यम आचेवर आपल्याला भाजायचं आहे. तुम्ही चिंबोरीच्या कालवणासाठी जाळीवर खोबरं भाजत असाल तर आपल्या कालवणाला खूप छान चव येते. तर मी इथे एक जाळी घेतलेली आहे. जाळीवर आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. कालवणाची खरी चव आणि रंग या भाजलेल्या खोबऱ्यावरच अवलंबून असतं. खोबरं नेहमी मध्यम आचेवर भाजा. जास्त आच ठेवल्यास बाहेरून जळेल, आतून कच्चच राहील. आपल्याला तसं करायचं नाही. आपल्याला दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं आहे खोबरं. पहिले एक साईड भाजून घ्यायची आहे, नंतर बघत बघत आपल्याला आतल्या साईडनी पण खोबरं भाजून घ्यायचं आहे. खोबरं सतत फिरवत राहा, म्हणजे बाजूनी सारखं भाजलं जाईल. बघू शकता मी इथं पलटी केलेलं आहे खोबरं आतल्या साईडने. हलक्या सोनेरी ते तपकिरी रंग आला की खोबरं योग्य भाजलं गेलं आहे असं समजायचं. भाजलेल्या खोबऱ्यामुळे कालवणाला सुंदर रंग आणि खमंग सुगंध मिळतो. इथे मी आता कांद्याची तयारी करत आहे आपलं खोबरं भाजेपर्यंत. पुन्हा मी आता इथे खोबरं आपलं भाजत आहे ते बघत आहे मी. खोबरं जळू देऊ नका, नाहीतर कालवणाला कडवट चव येऊ शकते आपल्या. पारंपरिक पद्धतीने जाळीवर भाजलेलं खोबरं मसाल्याची चव अनेक पटीने वाढवतो. भाजताना येणारा सुगंधच सांगतो की मसाला किती चविष्ट होणार आहे. तर बघू शकता माझं इथं आता खोबरं भाजून झालेलं आहे, ते मी काढण्याच्या तयारीत आहे. खोबरं थोडं थंड झाल्यावरच वाटण्यासाठी वापरा. गरम हे मिक्सरमध्ये कट करून टाकू नका. इथं माझं खोबरं भाजून झालेलं आहे पूर्णपणे. हे भाजलेलं खोबरं आपल्या कालवणाला अस्सल मालवणी आणि कोकणी स्वाद देणार आहे. तर आता मी एका साईडला खोबरं काढून घेत आहे. असं बोलत बोलत तुम्ही खोबरं जाळीवर फिरून सर्व बाजूने भाजून घेऊ शकता. इथं आपल्याला आता कांद्यासाठी तयारी करायची आहे. 2 मीडियम आकाराचे आपल्याला कांदे घ्यायचे आहेत. ते मध्य आकाराने काप करायचे आहे, जेणेकरून आपला कांदा व्यवस्थित भाजला गेला पाहिजे. मध्यम आचेवर भाजा कांदा, तो सुद्धा जळला नाही पाहिजे. जसं आपण खोबरं भाजून घेतलं त्याचप्रमाणे 2 कांदे भाजून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूनी हलका काळसर रंग आला पाहिजे कांद्याला. कांद्याचा नैसर्गिक गोडवा भाजल्यावर वाढतो. भाजलेला कांदा मसाल्याला घट्टपणा देतो. तो कालवणाचा रंगही सुंदर करतो. कांदा सतत फिरवत राहा, जेणेकरून सर्व बाजूने आपला कांदा व्यवस्थित भाजला गेला पाहिजे. पूर्ण भाजल्यानंतर त्याचा सुगंध अप्रतिम येतो कांद्याला. जास्त जळू द्यायचं नाही आपल्याला कांदा. मीडियम मध्येच आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे जाळीवर. भाजलेला कांदा हा मालवणी मसाल्याचा आत्मा मानला जातो. तर इथं बघू शकता मी आता कांदा पलटी केलेला आहे. ते दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घेणार आहे. जितकं आपण व्यवस्थित भाजू तितकं आपल्या भाजीला पण कलर छान येतो. आपण जितके मसाले भाजू तितकी आपली भाजी अप्रतिम होते.
तर अशा पद्धतीने मी कांदा भाजून घेत आहे. आता आपलं प्रत्येक बाजू सारखी भाजली गेली पाहिजे, त्यामुळे कांदा अधूनमधून फिरवत राहा. बाहेरून हलका काळपट आणि आतून मऊ झाला की कांदा तयार झाला असे समजा. जास्त जळलेला कांदा मसाल्याची चव खराब करू शकते, त्यामुळे आच नियंत्रित ठेवा. पारंपरिक पद्धतीने भाजलेला कांदा मिक्सरमध्ये वाटल्यावर मसाला अगदी चविष्ट आणि घट्ट होतो. तर इथे माझा कांदा झालेला आहे तयार करून. आता इथे आपल्याला फोडणीसाठी कोणते कोणते मसाले लागणार आहेत ते मी इथे दाखवत आहे तुम्हाला. घरगुती काळा मसाला, धना पावडर, लाल तिखट, आलं लसूण पेस्ट आणि हळद आणि फ्रेश कोथिंबीर घेतलेली आहे. आता आपल्याला टोमॅटोची स्मूदी तयार करून घ्यायची आहे. स्मूदी तयार करताना वरचा आपला भाग काढून घ्यायचा आहे टोमॅटोचा आणि त्याचे बारीक पीस करायचे आहेत. जितकी बारीक प्युरी तितकी ग्रेव्ही मखमली होते. बारीक कट केल्यानंतर मी ते टोमॅटो मिक्सर जारमध्ये टाकत आहे. घरगुती कालवणाचा रंग टोमॅटोमुळे आकर्षक दिसतो. आता इथे कांदे पण माझे फ्राय करून झालेले आहेत अशा पद्धतीचे. सगळ्या साईडने मी व्यवस्थित भाजून घेतले आहे. आतपर्यंत आपला कांदा भाजला गेला आहे. आता मी प्युरी तयार करून घेत आहे टोमॅटोची. प्युरी आधी तयार ठेवल्याने स्वयंपाक जलद होते. घरगुती कालवणाचा रंग टोमॅटोमुळेच आकर्षक दिसतो आपल्या. तुम्ही गरम पाण्यात 1 मिनिट ठेवा, स्किन सहज निघते. बारीक तुकडे केल्याने मिक्सरमध्ये पटकन पेस्ट होते. असं सुद्धा केलात तरी चालेल तुम्ही. आता इथे मी आपलं भाजलेलं खोबरं कट करून घेत आहे. थंड झाल्यावर कापायला सोपं जातं, त्यामुळे मी साईडला केले होते. छोटे तुकडे केल्यास वाटण मऊ होतं आपलं. जाड तुकडे ठेवायचे नाही, ते आपल्या मिक्सरमध्ये पण वाटलं जात नाही व्यवस्थित. मसाल्याचा पोत उत्कृष्ट मिळतो. भाजलेल्या खोबऱ्यामुळे कालवणाला खास मालवणी फ्लेवर मिळतो. तर तुम्ही इथे बघू शकता माझं खोबरं आतपर्यंत भाजला गेला आहे आणि अशाच पद्धतीचं तुम्हाला खोबरं भाजून घ्यायचं आहे. आता मी एका साईडला आपले कांदे भाजलेले काढून घेत आहे दोन्ही. ते सुद्धा आता आपल्याला सुरीच्या सहाय्याने आतपर्यंत शिजलेत की नाही ते बघायचे आहेत. तर मी ते कट करून दाखवते तुम्हाला आपले कांदे आतपर्यंत शिजले आहेत की नाही. आता इथे बघा तुम्ही आपला कांदा आतपर्यंत शिजला गेला आहे. बारीक कांदा पटकन परतला जातो. सोनेरी रंग आल्यावरच पुढची प्रक्रिया करा. यामुळे कालवणाला सुंदर रंग आणि चव मिळते. तर तुम्ही इथे बघू शकता की माझा कांदा व्यवस्थित आतपर्यंत भाजला गेला आहे. आतमध्ये नरम सुद्धा झालेला आहे. आता मी हे मिक्सरच्या जारमध्ये टाकत आहे. खोबऱ्यासोबत आपल्याला त्याचं वाटण करून घ्यायचं आहे. आता भाजलेला कांदा आणि खोबरं मिक्सरमध्ये घेऊया. थोडंसं पाणी घाला. आवश्यकतेनुसार आपल्याला लागेल तेवढं. बारीक आणि गुळगुळीत वाटण तयार करा. हेच आपल्या कालवणाचं मुख्य गुपित आहे. इथं बघू शकता माझं वाटण तयार झालेलं आहे. वाटण जितकं बारीक तितकी चव उत्तम असते. आता मी हे वाटण आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे. मी थोडंसं गरम असतानाच वाटले होते. तुम्ही तसं करू नका. थोडंसं कांदा थंड झाल्यानंतरच मिक्सरमध्ये वाटून घ्या तुम्ही. आता मी इथं फोडणीसाठी एक बारीक कांदा घेतला आहे चिरून. बारीक कांदा पटकन परतला जातो. सोनेरी रंग आल्यावरच पुढची प्रक्रिया करायची आहे आपल्याला फोडणीसाठी. तर बघू शकता अशा पद्धतीचा मी कांदा कट करून घेत आहे. तुम्ही इथे लसूण ठेचून टाकलात फोडणीत तरी चालेल, पण मी इथं कांद्याचा वापर केला आहे. बारीक चिरून घेत आहे कांदा मी एक. त्या बारीक चिरल्यानंतर मी तो फोडणीला टाकणार आहे. तुम्ही अर्धं घेऊ शकता किंवा एक पूर्ण कांदा घेतलात तरी चालेल. मी एक पूर्ण अख्खा कांदा घेतला आहे आणि तो बारीक चिरून घेत आहे तो. फोडणीसाठी कांदा नेहमी बारीक चिरावा, त्यामुळे तो लवकर शिजतो. बारीक चिरलेला कांदा तेलामध्ये समानरित्या परतला जातो. कांदा जितका नीट चिरलेला असेल तितकी ग्रेव्हीची चव छान येते. फोडणीसाठी हा कांदा कालवणाचा बेस तयार करतो. आता मी इथे एक ओला नारळ घेतला आहे. तो आपल्याला फोडून घ्यायचा आहे. आपण इथे नारळ फोडताना आणि त्याचं दूध कसं काढायचं ते ट्रिक मी इथे सांगणार आहे. खास ट्रिक आहे. लक्षपूर्वक तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ताजं नारळ फोडून घेणार आहोत आपण इथे. कोकणी आणि मालवणी स्वयंपाकात नारळाला खूप महत्त्वाचं स्थान आहे. विशेषतः चिंबोरीच्या कालवणात नारळामुळे चव, घट्टपणा आणि सुगंध अनेक पटीने वाढतो. तुम्ही इथं मसाल्यासाठी सुद्धा ओलं नारळ घेतलात तरी चालेल. सर्वप्रथम नारळाचं पाणी एका ग्लासमध्ये काढून घेऊया आपण. नारळाचं पाणी नैसर्गिकरित्या पौष्टिक, ताजेतवाने करणारे असते. अनेक जण हे पाणी फेकून देतात, पण ते अतिशय उपयुक्त असते. ताजा नारळ निवडताना तो वजनाने जड आणि पाण्याने भरलेला असावा. मी नारळ कट करून घेत आहे. त्याचे छोटे छोटे पीस आपल्याला करून घ्यायचे आहेत. तुम्ही नारळ किसून घेतलात तरी चालेल इथे. किसून घेतल्याने सुद्धा आपल्याला छान ते बारीक करून मिळतं. दूध पण छान निघतं त्यातलं.
नारळाचा पांढरा गर जितका ताजा असेल तितके दूध चांगलं निघतं. तर मी इथे थोडंसं जितकं आपल्याला लागेल तितकं पाणी टाकून घेत आहे. कालवणात वापरलेले ताजं खोबरं चवीला वेगळीच चव देते. नारळ हा केवळ चव वाढवत नाही, तर ग्रेव्हीला नैसर्गिकरित्या घट्टपणाही देतो. हे मी आता एका जाळीमध्ये ते गाळून घेत आहे. तुम्ही कापडावर पण तुम्ही करू शकता. त्यातलं दूध काढून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने मी हे सगळं आपलं दूध काढून घेत आहे नारळाचं. पारंपरिक कोकणी कालवणाची ओळख नारळामुळेच निर्माण होते. म्हणून ताज्या नारळाला या रेसिपीमध्ये विशेष महत्त्व आहे. इथे बघू शकता मी आपल्या ओल्या खोबऱ्याचं दूध कसं काढलं आहे. एक बाउलभर आपलं निघालेलं आहे. याने आपल्या भाजीला खूप उत्तम चव मिळते. तुम्ही नक्कीच ही ट्रिक वापरून चिंबोऱ्याचं कालवण करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल ही रेसिपी. आता इथे आपल्याला एक पातेलं घ्यायचं आहे. पातेल्यामध्ये आपल्याला जितकं आपल्या आवश्यकतेनुसार तेल वापरायचं आहे. मी इथे 3-4 पळी आपण तेल घेतलेलं आहे. जितकं आपण तेलाचं प्रमाण घेऊ आपल्या अंदाजाप्रमाणे तितकी आपली भाजीला चव छान येते. इथे मी 4 चमचा तेल घेतले आहे. इथे मी चिंचेचा कोळ घेतला आहे. आपलं वाटलेला मसाला आहे, दूध आहे, परत स्मूदी तयार केलेली आहे टोमॅटोची आणि फोडणीसाठी बारीक चिरलेला कांदा सुद्धा आहे. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत. कांदा टाकल्यानंतर व्यवस्थित तो मिक्स झाला पाहिजे. कांदा इथे 4 ते 5 मिनिटं परतत राहा. हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला कांदा हलवत राहायचा आहे व्यवस्थित. त्यामुळे गोडवा आणि चव वाढते. इथे आता माझा कांदा झालेला आहे. रंग सुद्धा आलेला आहे कांद्याला. आता 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट आपण इथे घालणार आहोत. इथे बघू शकता मी आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे 1.5 चम्मच. लक्षपूर्वक ऐका मी इथे 1.5 चम्मच घेतलेली आहे. 1.5 चम्मच आपल्याला आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे त्यामध्ये. कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला ते परतवत राहायचं आहे हळूवारपणे. साधारण 2 मिनिटं परतणं पुरेसं असतं. समुद्री पदार्थामध्ये आलं लसूण महत्त्वाचं असतं. जितकं आपण आलं लसणाचा वापर करू तितका आपली भाजी चविष्ट बनते. यामुळे चव आणि सुगंध दोन्ही वाढतात. खास करून नॉनव्हेजच्या रेसिपीला आपलं लसूण आणि आलं जितकं असेल तितकं भाजीला चव छान येते. आता आपल्याला इथे टोमॅटोची प्युरी टाकून घ्यायची आहे. टोमॅटोची प्युरी तेल सुटेपर्यंत शिजवा. त्यातलं पाणी शोषून घेतलं पाहिजे सर्व. मिक्स करत राहा त्याला. टोमॅटोचा कच्चेपणा पूर्ण गेला पाहिजे त्यातला. यामुळे ग्रेव्हीला सुंदर बेस मिळतो. त्यानंतर मी आता इथे 1 चम्मच हळद घेतलेली आहे. त्यानंतर हळद झाल्यानंतर मी इथे 1 चम्मच धना पावडर घेतली आहे. धना पावडरने भाजीला आपल्या अप्रतिम चव मिळते. लाल तिखट घेतला आहे 1 चम्मच, कांदा लसूण मसाला घेतला आहे. 1-1 चम्मच सगळे मसाले घेतलेले आहेत. आपला घरगुती काळा मसाला सुद्धा मी इथे वापर केलेला आहे. तुमच्याकडे जे मसाले उपलब्ध असतील ते सुद्धा टाकू शकता किंवा चिकन मसाला सुद्धा असेल तेही टाकू शकता. भाजीला अप्रतिम कलर पण येतो, चव वाढते भाजीची. हळद रंग आणि आरोग्यासाठी उपयुक्त असते. धनिया पावडर सुगंधासाठी, लाल तिखट आणि तिखटापणासाठी, काळा मसाला मालवणी चव वाढवतो. हे सर्व मसाले एकत्र आल्यावर कालवणाची खरी जादू सुरू होते. आता तयार केलेले कांदा खोबरं वाटण घालूया. नीट मिसळा त्यामध्ये. मंद आचेवर शिजवा जेणेकरून आपला मसाला खाली जळला नाही पाहिजे. तेल सुटेपर्यंत परतत राहा त्याला. हा टप्पा कालवणाचा पाया आहे. इथे छान टप्पा पूर्ण केला की आपला कालवण छान बनतो. व्यवस्थित मिक्स करत राहा, हलवत राहा. जितकं आपण हलवत राहू मसाल्याला तितकी चव छान वाढते. इथे बघू शकता आता आपला मसाला हळूवारपणे तेल सुटत आहे. तेल सुटल्यानंतर थोडीशी आपल्याला त्या मसाल्यात कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आवश्यकतेनुसार आपल्याला कोथिंबीर आणि वरून थोडंसं आपल्याला चिंचेचं कोळ टाकायचं आहे. तुम्ही त्यामध्ये कोकमचा वापर केलात तरी चालेल. कोकम तर अप्रतिम आहे. माझ्याकडे उपलब्ध नव्हतं कोकम. त्यामुळे चिंचेचा कोळचा मी इथं वापर केला आहे. चिंचेचा कोळ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या. इथे बघू शकता तुम्ही आपलं तेल सुटत आहे. मंडळी बघा आता मसाल्यातून हळूहळू तेल वर येऊ लागला आहे. हा टप्पा खूप महत्त्वाचा असतो कारण यामुळे मसाला व्यवस्थित शिजल्याचं समजतं. मसाल्यातील सर्व मसाले आणि खोबऱ्याचा स्वाद आता एकमेकात छान मिसळला आहे. तेल सुटल्यामुळे कालवणाला सुंदर रंग आणि छान चव मिळते. आता खास घट्ट नारळाचं दूध घालूया यामध्ये. दूध घातल्यानंतर मोठी उकळी देऊ यायची आहे आपल्याला इथे. मंद आचेवर शिजवा ते. यामुळे दूध फाटत नाही. नारळाचं दूध कालवणाला रिच टेक्स्चर देतं. हीच आपल्या कालवणाची खासियत आहे.
इथे आपल्याला ते शिजू द्यायचं आहे व्यवस्थितपणे उकळी येईपर्यंत. छान तो दूध व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स झाला पाहिजे. आता स्वच्छ केलेली चिंबोरी घालूया. हलक्या हाताने आपल्याला चिंबोरी त्यामध्ये टाकायची आहे. चिंबोरी स्वतःची चव सोडायला सुरुवात करते. या क्षणी समुद्राचा अस्सल स्वाद कालवणात उतरतो. आता हळूवारपणे आपल्याला ते मिक्स करून घ्यायची आहे चिंबोरी, जेणेकरून मसाला आपला त्यामध्ये आतपर्यंत गेला पाहिजे. इथं बघू शकता तुम्ही किती छान कलर दिसत आहे आपल्या कालवणाला. अशा पद्धतीने जर तुम्ही मसाले जर भाजून घेतलात, वाटून घेतलात, तर तुमचाही ग्रेव्हीचा कलर असाच होऊ शकतो. तर बघा इथे किती छान आपला कलर दिसत आहे. इथं चवीप्रमाणे मी मीठ टाकत आहे. मगाशी थोडंसं मीठ टाकले होते. आता चवीप्रमाणे टाकत आहे मी थोडंसं. पुन्हा ते मीठ टाकल्यानंतर मिक्स करत आहे. व्यवस्थित हलवारपणे आपल्याला मिक्स करायचं आहे ते. इथे थोडं-थोडं करून मीठ तुम्ही घालू शकता. नंतर चव पाहून वाढवू शकता अजून. योग्य मीठ म्हणजे परिपूर्ण चवच आहे आपल्या भाजीची. मीठ टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्या त्याला. आता इथं आपलं मिक्स करून झालेले आहे. आता झाकण ठेवून कालवण शिजू द्यायचं आपल्याला. मध्यम आचेवर शिजवा. झाकणामुळे वाफ आत राहते. मसाल्याचे स्वाद एकत्र मिळतात. चिंबोरी व्यवस्थित शिजते. वारंवार झाकण उघडू नका. वाह! बघा मंडळी, कालवणातून किती सुंदर सुगंध येतोय आपल्याला. तेल वर आलेलं दिसते. मसाला छान मुरलेला आहे. चिंबोरी व्यवस्थित शिजलेली आहे. आता शेवटची कोथिंबीर घालून आपल्याला सर्व्ह करायचं आहे. मंडळी, आपल्या हाताचं गरमागरम सुगंधी आणि अस्सल मालवणी स्टाईल चिंबोरीचं कालवण तयार आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.